नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता आनंदी इतकी खुश झालेली असते कारण मालक साहेबांनी तिला वटपौर्णिमा करण्याची परवानगी दिलेली आहे. ती खुश होत मात्र आता बाहेर येते आणि किचनमध्ये सगळ्या नोकरांना सांगत असते की मालक साहेबांनी मला वटपौर्णिमा करण्याची परवानगी दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता सर्वांना फारच आनंद होतो. दुसऱ्या ताई म्हणतात की खरंच अय्या, खरंच म्हणजे. तेव्हा आनंदी म्हणते की हो खरंच, आणि माझ्या मनावरचं एक खूप मोठं ओझं कमी झालं. तेव्हा मात्र आनंदी त्यांना म्हणते की तुम्ही एक काम करताल का, तुम्ही मला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार होण्यासाठी मदत करताल का, साडी नेसण्यासाठी आणि अंबाडा घालण्यासाठी सुद्धा. तेव्हा आता त्या ताई म्हणतात की हो चला. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे ही शिल्पा आहे, तर शिल्पा शेवंताला आवाज देत असते की शेवंता शेवंता. आणि तेवढ्यात मात्र नारायण काका येतात. नारायण काका म्हणतात काय झालं ताईसाहेब. ताईसाहेब मात्र आता नारायण काकावर म्हणजे ओरडतात, तुझं नाव शेवंत आहे का, मी शेवंताला आवाज दिला ना. तेव्हा नारायण काका म्हणतात की त्या आनंदीताई यांना तयार करण्यासाठी गेलेल्या आहेत, काही काम होतं का. शिल्पा विचारते की आनंदीला तयार करण्यासाठी आणि कशासाठी. तेव्हा लगेच आता नारायण काका म्हणतात की वटपौर्णिमेची पूजा आहे ना, त्यासाठी तयार करायला, कारण आनंदी ताईंना मालक साहेबांनी परवानगी दिलेली आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आणि त्यासाठीच मात्र त्या तयार होतात. हे ऐकल्यानंतर आता शिल्पाला तर फार मोठा धक्काच बसतो, तिचा जळफाट होतो. तिला मात्र आता युगंधरचा खूप राग येतो. शिल्पा मात्र आता नारायण काकावर खेकळते आणि म्हणते की काय युगंधरने परवानगी दिली, तुला कोणी विचारलं होतं का, आणि जा इथून. म्हणून आता रागाने त्यांना जायला सांगते. बिचारे नारायण काका मात्र आता धावतच इकडे येतात आणि तेवढ्यात मात्र शिल्पा जोरजोराने आनंदीला आवाज देते की आनंदी आनंदी. तेव्हा आता आनंदी मस्त साडी वगैरे नेसून, जी तिला युगंधरने साडी दिलेली आहे तर ती साडी नेसून ती मात्र बाहेर येते आले करत. तेवढ्यात आनंदी जेव्हा बाहेर येते, शेवंता ताई तिला तयार करून बाहेर घेऊन येतात. तर लगेच शिल्पा म्हणते की अरे वा, इतक्या नटून थटून कुठे निघाल्यात बाईसाहेब, गजरा वगैरे माळून साडी वगैरे नेसून खूपच नटून थटून. तेव्हा आनंदी म्हणते की ताईसाहेब वटपौर्णिमेची पूजा करायला. त्यावरती शिल्पा तिला रागाने म्हणते की पूजा करण्यासाठी आणि कुणासाठी, घरामध्ये इतके प्रॉब्लेम सुरू आहेत आणि तरी सुद्धा तुला नटून थटून पूजेला जायचं आहे का असं विचार. घरातील काम कोण करणार, भांडी कोण घासणार, स्वयंपाक कोण करणार. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की हे बघा ताईसाहेब, मालक साहेबांनी मला स्वतः पूजा करण्याची परवानगी दिलेली आहे आणि एकदा की काम झाले तर मात्र म्हणजे एकदा पूजा झाली तर मात्र सगळं काही काम करायला मी लगेच रेडी असेल. सगळं काम मी पूजा केल्यानंतर करते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा शिल्पा म्हणते की मालक साहेबांनी तुला परवानगी दिलेली आहे पूजा करण्यासाठी, परंतु मी तुला काम करण्यासाठी सुट्टी दिलेली नाही, हे लक्षात ठेव. स्वयंपाक घरामध्ये जायचं आणि स्वयंपाक घरामध्ये आता स्वयंपाक वगैरे करून भांडी वगैरे घासायची आणि सगळ्यांसाठी काहीतरी बनवायचं, हे मात्र आता जे काम आहे ते सांगितलेलं काम करायचं. तेव्हा आनंदी म्हणते की ताई साहेब अहो पण वटपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त टळून जाईल. तेव्हा शिल्पा तिला म्हणते की बास कर, कोणतीही पूजा वगैरे तू करायची नाही आणि मुहूर्ताचं तर बोलूच नको. शिल्पा रागाने निघा असं म्हणते, माझ्या शब्दाला काही अर्थच राहिला नाही का, म्हणजे तू माझं ऐकणारच नाही का. त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा ताईसाहेब अहो तसं काही नाही. तेव्हा आनंदी मात्र आता हो असं बोलून आता शेवंतताई तिला किचनमध्ये घेऊन येतात. तर शिल्पा म्हणते की आली मोठी, कुठे वडाच्या झाडाची पूजा करणारी. त्यानंतर मात्र धनश्री आपल्या रूम मध्ये झोपलेली असते आणि विद्याधर मात्र आता ह्या दारूची नशा करून रूम मध्ये आलेला आहे. खूप रागवलेले तर असतोच, परंतु नशा सुद्धा फार चढलेली असते. तर विद्याधर म्हणतो की चला आता माझ्या एका म्हणजे रिपोर्टमुळे माझ्या इज्जतीचा पंचनामा यांनी काढलेला आहे, मी सोडणार नाही. आणि तेवढ्यात तो धनश्री झोपलेली आहे तर तिच्या पायाशी टेबलवर पडतो. तेवढ्यात सुनीताताई धावतच येतात आणि धनश्री ताईला आवाज देतात, धनश्री ताई उठा, मी तुम्हाला नारळ पाणी आणलं होतं. तेव्हा विद्याधर आता लगेच उठतो आणि सुनीताच्या जवळ येऊन म्हणतो की काय नारळ पाणी. आता सुनीताच्या हातामध्ये नारळ असतं. तेव्हा धनश्री आता घाबरूनच उठते. सुनीताताई घाबरतच म्हणते की धनश्री ताईंसाठी आहे. तर विद्याधर पुन्हा आता त्याचे तोल जात असतात आणि धनश्री जवळ येतो आणि तो धनश्रीच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय ग, आज वटपौर्णिमा आहे ना, सगळ्या बायका आपल्या नवऱ्यासाठी उपवास करतात, मग तू माझ्यासाठी उपवास नाही करणार का. त्यावरती मात्र आता धनश्री म्हणते की हे बघा मला खूप ताप आहे म्हणून मला डॉक्टरांनी उपवास ठेवण्यासाठी मनाई केलेली आहे. तेव्हा लगेच आता विद्याधर रागाने तिची गचंडी धरतो, म्हणजे तू उपवास करणार नाही तर, आणि म्हणजे मी बाप होणार नाही, तुझं प्रेम पातळ झालं होय ग, म्हणून तिला त्रास देतोय. तेव्हा धनश्रीला खूप ताप असतो,
ती म्हणते की हे बघा अहो असं काही नाही आणि तुम्ही काय बोलतात. तेव्हा विद्याधर म्हणतो की धने हे बघ आता लक्षात ठेव, आता मात्र मला कसलीच भीती नाही आणि कळलं का तुला, आता मी मात्र कुठेच सापडणार नाही. आता सगळीकडे आनंदही आनंद होणार म्हणून आनंदाने तो उड्या मारत असतो आणि खाली पडतो. तेव्हा आता धनश्री त्याला धरते आणि म्हणते की अहो हे बघा ऐकलत का, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पुढच्या 7 जन्मासाठी मला तुम्हीच पाहिजे, म्हणून हे बघा डॉक्टरांनी नाही म्हटलं तरी सुद्धा मी उपवास ठेवणार आहे. फक्त औषध आणि गोळ्या घ्यायच्यात म्हणून मी नारळ पाणी आणण्यासाठी सांगितलं होतं. आणि तेवढंच सुनीता म्हणते की उपवासामध्ये नारळ पाणी तर चालतंच. तेव्हा लगेच हा विद्याधर रागाने सुनीताकडे बघतो. सुनीता बिचारी घाबरलेली असते आणि लगेच आता सुनीताच्या जवळ येतो, सुनीताचे हात धरतो आणि आता सुनीता खूप घाबरते आणि म्हणते की छोटे बालक सोडा सोडा. ती घाबरतच मात्र आपले हात हिसकावून बाहेर निघून जाते. विद्याधर हसत असतो आणि तिच्या हातातील नारळ तो हिसकावून घेतो आणि हे पाणी धनीसाठी आणलं असे बोलून मात्र तो सगळं काही ते नारळ पाणी पिऊन घेतो. धनश्री बिचारीला वाईट वाटत असतं कारण जराही त्याला धनश्रीची काळजी नसते आणि विद्याधर आता नशेमध्ये अगदी बडबड करत धनश्री जवळ येतो. धनश्रीला विचारतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, आहे की नाही. धनश्री म्हणते की हो आहे. तर विद्याधर म्हणतो की मग तू माझ्यासाठी निर्जली उपवास करायचा, पाण्याविना तू मेली तरी चालेल परंतु मी मात्र जगलो पाहिजे. आणि कळलं का तुला आता हे सर्व करणार की नाही तू उपवास. तर बिचारी धनश्री मात्र आता म्हणते की हो करते मी उपवास. त्यानंतर मात्र इकडे आनंदी मस्त तयार होऊन किचन मध्ये आलेली आहे आणि शेवंतताई तिला विचारते की काय हवं आहे. त्यावरती आता आनंदी म्हणते की अहो काही नाही, पण आज मात्र इतका वटपौर्णिमेचा मोठा दिवस आहे आणि मला सगळ्यांसाठी तुमच्यासाठी मालक साहेबांसाठी काहीतरी गोडधोड करायचं आहे. तेव्हा नारायण काका म्हणतात की अहो आनंदीताई तुम्ही कशाला इतकं दणदण करतात, आम्ही आहोत ना, आम्हाला सांगा आम्ही सर्व काही करतो. त्यावरती आनंदी म्हणते की नाही हे बघा काका मी आहे ना, तुम्ही मला सांगा, मला सगळं काही फक्त अंदाज द्या, मी अंदाजाने सगळं काही करेल, मला येईन सगळं काही. तेव्हा काका म्हणतात की चालेल. तर आनंदी म्हणते की सगळ्यात अगोदर तुम्ही मला डाळ आणि तांदूळ आणून द्या. तेव्हा काका मात्र आनंदीला तांदूळ देतात आणि डाळ वगैरे सगळं काही देतात आणि तेव्हा मात्र ती डाळ कुकरला लावते आणि तांदूळ सुद्धा भात वगैरे करायला टाकते. त्यानंतर मात्र तिच्या लक्षात येतं की स्वयंपाक करण्याच्या नादामध्ये मी तर पूजेची थाळी करण्यासाठी विसरूनच गेले होते. बायकांसाठी वाण द्यायचं आहे त्याची सुद्धा तयारी मला करायची राहूनच गेली. म्हणून ती आता शेवंत ताईंना म्हणते की हे बघा ताई मला मात्र तुम्ही मला पूजेचं सामान वगैरे सगळं काही रेडी करण्यासाठी मदत करताल का. तेव्हा शेवंत ताई म्हणतात की हो चालेल, तोपर्यंत मात्र ही डाळ शिजून द्या, आपण आल्यानंतर बंद करूयात. तेव्हा शेवंता म्हणतात की हो चालेल. आनंदी आणि शेवंता मात्र आता ते सामान वगैरे रेडी करायला जातात परंतु आता किचन मध्ये कोणीच नसतं आणि हा विद्याधर तेथे येतो. विद्याधर मात्र आता बघतोय की कुकर गॅसवर आहे आणि तो स्वतःला म्हणतो की आनंदी आज तर तू खूप खुश आहे वाटतं. युगंधरने माझ्या अंगावर हात उचलला, धनश्रीने मला उघडं पाडलं आणि ह्या सगळ्याला कारणीभूत आणि मुळाशी फक्त तू आणि तूच आहे. आज तू वट सावित्रीचं व्रत करणार आहेस, मग लक्षात ठेव तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे ना तो जास्त काळ नाही टिकणार आणि तुला खरं सांगतो की तुझा चेहराच टिकणार नाही म्हणून. आणि आता मात्र तुझ्या ह्या नव्या संसाराच्या किचन मध्ये असं काहीतरी घडणार आहे, त्याचा मात्र तू स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नसेल, असं काहीतरी घडणार आहे. म्हणून युगंधर आता वटपौर्णिमेच्या दिवशी आनंदीच्या जीवावर उठण्याचं ठरवतो आणि कुकरमध्ये तिने जी डाळ शिजण्यासाठी टाकलेली आहे तर तो गॅस बंद करतो आणि त्या कुकरचं झाकण काढतो आणि त्या कुकरची शिट्टी काढतो आणि झाकण सुद्धा काढून घेतो आणि जेथे ती कणिक मळलेली आहे तर कणकाचे काही गोळे घेऊन मात्र आता त्या झाकणाला चहू बाजूनी लावतो आणि शिट्टीच्या खाली सुद्धा लागतो जेणेकरून आता कुकरचं झाकण जोरात उडेल आणि आता म्हणजे ते सगळं काही आनंदीच्या चेहऱ्यावर पडेल, आनंदी भाजेल असं त्याने सगळी काही तयारी केलेली असते आनंदीला धडा शिकवण्यासाठी. आणि पुन्हा ते कुकर मात्र आता बंद करून तो गॅसवर ठेवतो आणि गॅस चालू करतो आणि गॅसवर कुकर ठेवून म्हणतो की आता हा जो कुकर आहे ना तर निंबाळकरांच्या घरातील गॅस जो काही गॅसवर कुकर आहे तो स्वयंपाक बनवणारा कुकर राहिलेला नाही, काळजाच्या चिंधड्या उडवणारा टाइम बॉम्ब झालेला आहे. आणि हे बघ आनंदी आता मात्र तू सगळ्या घरातल्या समोर माझ्या स्वतःच्या बायकोच्या समोर नामर्द तू मला म्हणाली होतीस ना, बघ मी काय करतो, तुला तर आता या जगातूनच मी नाहीसं करतो. कारण आता जे मला मिळू शकत नाही आणि आता मात्र जे आज नाही तर त्याला या जगात राहण्याचा मात्र काहीच अधिकार मिळू शकत नाही. आणि अशा माणसाला मात्र स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलं तर काय वाईट आहे. आणि आता मात्र तुझी वेळ आलेली आहे, आता बघतो मी काय करायचं आहे ते. त्यानंतर मात्र आता लगेच तो बाजूला निघून जातो. पण तो बाजूला गेल्यानंतर मात्र आता हे सुनीताताई आता ह्या म्हणजे मिताली आणि पृथ्वी यांच्या रूममध्ये आता ते जे आनंदीला त्यांनी वेण्या बनवण्यासाठी सांगितलेले असतात आणि त्या वेण्या बनवायला मात्र तिथे सुनीताताई असते. हे दोघंही जेव्हा घरी येतात आणि घरी येऊन बघतात तर काय सुनीताताई त्या वेण्या विणवत म्हणजे तयार करत असते. आणि आता मिताली आणि पृथ्वी हे सगळं पाहतात.
पृथ्वी म्हणतो की 1 मिनिट आणि मिताली सुद्धा म्हणते की 1 मिनिट सुनीताताई. आणि जे काही त्या 2 वेण्या आनंदीने बनवलेले असतात त्यामध्ये गुलाबाची फुलं एकत्र केलेली असतात. तेव्हा मिताली विचारते की 1 मिनिट सुनीताताई, हे सर्व आनंदीने केलेलं आहे का? सुनीताताई घाबरतच हो असं म्हणतात. मितालीला राग येतो. मिताली म्हणते की आनंदीने हा सगळा काय घोळ घालून ठेवलेला आहे. एक छोटंसं काम मी तिला करण्यासाठी सांगितलं होतं आणि काय हे, कुठे आहे वेण्या आणि नक्की हे सगळं काय, तिने काय करून ठेवलं, सगळा माझा मूड खराब करून ठेवलेला आहे. म्हणून मितालीला राग येतो. तेव्हा आता सुनीताताई घाबरतच म्हणतात की अहो हे बघा दीदी, थोडासा वेळ द्या, कारण मी लगेच तयार करून देते तुम्हाला. तर पृथ्वी म्हणतो की अहो सुनीताताई, वेळच नव्हता, म्हणून मंदिरात जाण्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला ही सर्व म्हणजे आनंदीला सांगून गेलो होतो आणि मी सुद्धा मात्र आईसारखी थालीपीठ बनवली म्हणून विश्वास काय ठेवला. म्हणून आता पृथ्वीला सुद्धा या आनंदीचा राग येतो. तेव्हा आता मिताली फारच चिडते. मिताली म्हणते की कुठे आहे ही आणि सुनीताताई ती कुठे आहे, म्हणून ती आनंदी आनंदी आनंदीला जोरजोराने आवाज देते. त्यावरती पृथ्वी म्हणतो की अगं मिताली जाऊन दे, कशाला चिडतेस. तर मिताली म्हणते की चिडू नकोस तर काय करू, एक छोटंसं काम मी तिला सांगितलं होतं आणि मी क्लिअरली तिला सांगितलं होतं की वेणीमध्ये मला एक पिवळं आणि एक लाल असं गुलाब हवं आहे आणि तेवढं सुद्धा तिला जमलं नाही का, म्हणून मिताली भयंकर चिडलेली असते. तर पृथ्वी म्हणतो की अगं हे पग जाऊन दे, कशाला इतकं चिडचिड करतेस, जाऊन दे, इतकं मनावर घेऊ नकोस. ती ऐकायला तयारच नसते. मिताली म्हणते की असं कसं जाऊन देऊ, थांब मी तिच्याकडे बघतेस आता, म्हणून ती आनंदीला जोरजोराने आवाज देत असते. आनंदी आनंदी करत ती आता बाहेर येते. तेव्हा आता पृथ्वी तिला समजावतो की मिताली मिताली, तो सुद्धा आता मितालीच्या मागे येतो आणि तेवढ्यात मात्र मिताली तेथे आलेली आहे आणि ही कुठे आहे म्हणून आता मिताली तिला शोधतच येते. आणि आनंदी मात्र तेथे समोर आता पूजेची सर्व तयारी करत असते, वाण वगैरे देण्याची. आणि मिताली जेव्हा तेथे येते आणि म्हणते की इथे आहे ही, तेव्हा मात्र आता मिताली आणि पृथ्वी जेव्हा पाहतात तेव्हा मात्र आनंदी आता ते वाण तयार करण्याचं काम सुरू असतं. परंतु ती जे काही आता घेत आहे ते सगळं अंदाजाने घेत आहे, कारण तिला दिसत नसतं. असे ती चापून चापून घेत असते. तेव्हा ही दोघं बघतात तर त्यांना धक्काच बसतो. मिताली म्हणते की अरे दादा काय झालं, ही असं का करतेस, सगळं काही हिच्या समोर आहे परंतु ही न दिसल्यासारखं असं का वागत असते. पृथ्वी म्हणतो की 1 मिनिट. आनंदी सगळं काही मात्र आता चापून चापून घेत असते. तिला काही आता समजतच नसतं की नक्की काय आहे आणि कुठे आहे, पण तरी सुद्धा इशाऱ्याने ती सगळं काही करत असते, स्पर्शाने ओळखून ओळखून. आणि तेवढ्यात पृथ्वी आणि मिताली पाहतच असतात की नक्की ही असं काय करते. आणि तेवढ्यात सुनीताताई बाहेर येतात. सुनीताताई मात्र घाबरूनच राहतात. तर मिताली आणि पृथ्वीचं लक्ष सगळं काही आनंदीवर असतं. आता मात्र सुनीताताई घाबरूनच उभ्या असतात. परंतु पृथ्वी हे सगळं काही बघतो आणि मिताली सुद्धा त्यांना शॉकच होतात, ते धक्काच बसतो. पृथ्वी विचारतो की मिताली ताई, मला खरं खरं सांगा, ते फळ तिच्या समोर आहे पण तरी सुद्धा ती असं का शोधते. आता मात्र नक्की ती आंधळी आहे की काय, हे मात्र आता पृथ्वी आणि मिताली यांना असं वाटत असतं. आणि आनंदीचं तेच सुरू असतं, ती फळ शोधत असते. तर पृथ्वी विचारतो की सुनीताताई, मी तुम्हाला काय विचारतो, आनंदीला दिसत नाही का, तो सारखं सारखं विचारतो. सुनीताताई घाबरूनच खाली मान घालतात. सुनीताताई अजूनपर्यंत काही उत्तर देत नसतात. तेव्हा पृथ्वी पुन्हा विचारतो की सुनीताताई, मी तुम्हाला काय विचारतो. आणि आता पृथ्वीने जेव्हा विचारलेलं असतं तर घाबरतच सुनीताताई म्हणतात की हो, त्यांना नाही दिसत. आता नाही दिसत म्हटल्यानंतर आता मिताली आणि पृथ्वी यांना जबर धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी ज्या अगरबत्त्या आहेत तर त्या अगरबत्त्या घेते आणि तेवढ्यात तिच्या स्पर्शाने हाताच्या धक्क्याने मात्र तो आंबाचं फळ आहे तर तो खाली पडतं. आनंदी ते शोधत असते आणि तेवढ्यात सगळेजण मात्र तिच्याकडे पाहत असतात. सुनीताताईंना सुद्धा आता जबर धक्का बसलेला असतो. पृथ्वी आणि मिताली यांना आनंदीची फारच कीव येते. त्यांना वाईट वाटतं कारण आपण तिच्यावर किती रागावलो. आणि आनंदी मात्र आता ते फळ शोधत असते की नक्की गेले कुठे. ती मात्र इकडे तिकडे चापत असते आणि तेवढ्यात सुनीताताई धावतच येतात आणि तो आंबा उचलून मात्र आता आनंदीताईंच्या हातात देतात की आनंदीताई धरा. तेव्हा आनंदी म्हणते की सुनीताताई थँक्यू सो मच. आणि हे बघा सुनीताताई, खरंच थँक्यू बरं का, कारण माझ्यामुळे सगळ्या रंगांचा घोळ झाला होता त्या फुलामध्ये, पण तुम्ही सगळं काही नीट व्यवस्थित सावरून घेतलेलं आहे ना. सुनीताताई म्हणतात की हो आनंदीताई, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. तेव्हा मात्र मिताली आणि पृथ्वी मात्र शॉक होऊनच बघत असतात. त्यांना वाईट वाटतं. आनंदीताई खुश होऊन म्हणते की हो चालेल. सुनीताताई म्हणतात की राहिलेल्या ज्या वेण्या आहे तर ते मी पूर्ण करून येते. त्यावरती आनंदी म्हणते की हो चालेल. तेव्हा आता सुनीता परत रूम मध्ये निघून जाते. तिचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. परंतु मिताली आणि पृथ्वी यांना जबर शॉक बसलेला असतो. आनंदी ते पूजेचं ताट तयार करते आणि किचन मध्ये येत असते. तर पृथ्वी आणि मिताली लगेच आपल्या रूम मध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन निघून जातात. आणि आनंदी बिचारी ती ताट घेऊन आता किचन मध्ये येत असतानाच आता ही शिल्पा रागाने तिचा हात धरते आणि तिला आतमध्ये ओढते आणि म्हणते की दिसते तीच की साधी नाही, तू माझ्या भावाला तुझ्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्याकडून शेवटी तूच परवानगी मिळवलेली आहे ही पूजा करण्यासाठी. म्हणून आनंदीला ती आणखीनच ओरडत असते.
तू त्याला ब्लॅकमेल केलं आणि हे बघ मी माझ्या भावाला ओळखते, माझा भाऊ भोळा आहे आणि तू मात्र त्याला फसवलंस आणि तुला उपवास करायचा आहे ना, पूजा करायची आहे ना, आता मात्र बघ. आणि हे बघ तोंड उघड म्हणून आता मात्र त्या आनंदीचा हात धरतात आणि तिच्या तोंडात बळजबरीने मात्र तिचा उपवास मोडण्यासाठी आता काहीतरी म्हणजे तुकडा वगैरे घालत असतात चपातीचा. तर आनंदी म्हणते की ताईसाहेब काय करतात तुम्ही, परंतु आता ही शिल्पा ऐकायला तयार नसते. शिल्पा बळजबरीने मात्र आता हे सर्व तिच्या तोंडात अगदी घालण्याचा प्रयत्न करत आहे, तिचे गालगुच्छ धरत वगैरे. तेव्हा आता आनंदी नाही करत असते की ताईसाहेब प्लीज माझा उपवास मोडू नका. एवढा मात्र आता मिताली आनंदी असा आवाज देते तर शिल्पा रागाने लगेच आता तिला सोडून देते आणि शेवटी आता तिचा उपवास कसतरी वाचलेला असतो, ते पण मिताली आणि पृथ्वी यांच्यामुळे. शिल्पा लगेच आता थोडीशी बाजूला होते आणि आनंदीला मात्र दिलासा येतो. आनंदी आता उभी राहते तर शिल्पा जसं तिने काहीच केलेलं नाही असं दाखवते. मिताली आणि पृथ्वी तिच्या समोर येऊन उभे राहतात. तेव्हा आता पृथ्वी विचारतो की आनंदी तू इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवलीस. तेव्हा आनंदी कावरीबावरी होते. आनंदीला असं वाटतं की नक्की मुलांना काय माझ्या बाबतीत माहिती झाले, मी युगंधरची बायको आहे हे तर माहिती झाले नसेल ना, म्हणून आता शिल्पा सुद्धा कावरीबावरी होते आणि आनंदी सुद्धा. तर मिताली म्हणते की आनंदी अगं दादा तुला काय विचारतो त्याचं उत्तर दे ना. आनंदी घाबरतच विचारते की कोणती गोष्ट, काय लपवलं मी. तेव्हा पृथ्वी म्हणतो की आनंदी तुला दिसत नाही ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवली. तेव्हा आता शिल्पा मनात म्हणते की अरे बापरे मुलांना कळालं वाटतं की ही आंधळी आहे ते. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीने कुकर गॅसवर लावलेला आहे, म्हणजे त्या विद्याधरने आता तो स्फोट होण्यासाठी त्यामध्ये सगळं काही आता व्यवस्थित पीठ वगैरे भरून ठेवलेलं असतं. तर इकडे मात्र आता आनंदी काही उत्तर देत नसते. पृथ्वी तिला पुन्हा विचारतो की आनंदी मी तुला काय विचारतो. तेव्हा आता मिताली विचारते की आत्या अगं तिला दिसत नाही तरी सुद्धा तू तिला घरामध्ये कामाला ठेवलंस आणि मात्र ती घरात काम कसं करते तिला दिसत नाही. आणि तेवढ्यात मात्र आता शिल्पा म्हणते की अगं मिताली जरा हळूच बोल, गरीब आहे बिचारी. आनंदीच्या हाताला हात लावते आणि म्हणते की आंधळी सुद्धा आहे, तिला काम कोण देणार होतं, मलाच तिची दया आली म्हणून तिला मी आपल्या घरी कामाला ठेवलं आणि तिला थोडीशी मदत होईल यासाठी. आणि हे जर तुझ्या बाबांना कळाले तर लगेच मात्र ते तिला हकलून देतील, म्हणजे आता स्वतःची सहानुभूती दाखवते. परंतु आनंदी मात्र आता ही म्हणजे स्वतःची सहानुभूती नाही आणि युगंधर तिच्यावर रागराग करेल, तिला काढून देईल, म्हणजे मुलांसमोर पुन्हा युगंधरांचा मात्र आता असा काहीतरी त्या प्रचार करतात. आनंदी बिचारीला वाईट वाटतं. तेव्हा आता शिल्पा पुन्हा म्हणते की शक्यतो हे जे की गुपित आहे तर ते आपल्या तिघामध्येच ठेवा. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर तेथे येतो. ताई असं म्हणतो. युगंधर आत येतो. पृथ्वी लगेच बाजूला होतो. युगंधर विचारतो ताई कसलं गुपित, कशाबद्दल बोलते. आणि पृथ्वी रागानेच म्हणतो की येथील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असा काही नियम आहे का. तेव्हा आता शिल्पा म्हणजे युगंधरच्या समोर पृथ्वीला म्हणते की पृथ्वी अरे जरा शांत राहा. आणि शिल्पा आता युगंधरला म्हणते की अरे काही नाही, तुला आठवतं का समिधा दरवर्षी अरे आपली समिधा आहे तर दरवर्षी मात्र प्रत्येक सुवासिनींना वेणी द्यायची. यावेळेस मात्र पृथ्वी आणि मिताली या दोघांनी ठरवलेलं आहे की यावेळेस सुद्धा प्रत्येक सुवासिनींना वेणी द्यायची आहे आणि त्याबद्दलच आम्ही बोलत होतो आणि हेच आमचं गुपित होतं. आणि तेवढ्यात मिताली मात्र वडिलांकडे बघून खुश होत असते. आनंदीला वाईट वाटतं कारण तिच्या युगंधराशी आज खोटं बोललं जात असतं. आणि तेवढ्यात सुनीताताई त्या वेण्या घेऊन येते. शिल्पा म्हणते की बघ याची तयारी सुद्धा झालेली आहे. युगंधर मात्र त्या वेण्या बघून खूप खुश होतो. आता युगंधर अगदी खुश होत म्हणतो की वा मिताली आपल्या आईची परंपरा तुम्ही जिवंत ठेवली, खरंच बघून खूप खुश वाटलं. तेव्हा आता पृथ्वी रागानेच म्हणतो की इतकी वर्ष आम्ही मुंबईला होतो, हे सर्व कोणीच केलं नसेल. आता आम्ही इथे आल्यानंतर मग आमच्या आईची जी परंपरा आहे तर तीच आम्ही पुढे चालवणार आहोत आणि हे सर्व करण्यासाठी मात्र आम्हाला तुमच्या काहीच कोणाची गरज नकोय. तेव्हा मात्र आता ही मिताली म्हणते की सुनीताताई द्या इकडे आणि थँक्यू बर का. तेव्हा मात्र पृथ्वी त्यातील काही वेण्याचं ते केळीच्या ज्या पानात बांधलेलं असतं तर तो एक वेणी घेतो आणि आनंदीच्या समोर येतो. आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की आनंदी सगळं तुझ्यासाठी. आनंदीला फार आनंद होतो. आनंदी खुश होत म्हणते की थँक्यू. तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलतो. आणि तेवढ्यात मात्र मिताली आनंदीच्या समोर येते आणि म्हणते की आनंदी मला सांग की तुझं लग्न झालेलं आहे ना. नाही म्हणजे मी तुझं मंगळसूत्र बघितलं गळ्यामध्ये. तेव्हा हे ऐकल्यानंतर आनंदीला फार मोठा धक्का बस आणि युगंधरला सुद्धा. तेव्हा मिताली विचारते की आनंदी अगं तुझं लग्न झालेलं आहे मग तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे ग. किंवा नवऱ्याचं नाव विचारल्यानंतर आनंदी शॉक होते आणि आता काय उत्तर द्यायचं तेच काही तिला कळत नसतं. शिल्पा आणि युगंधर पाहत असतात की नक्की आता आनंदी काय उत्तर देईल. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी शांत होते आणि खाली पाहत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदीला वटपौर्णिमा करायची असते म्हणून ती आता युगंधरला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलेली असते. आणि तेव्हा युगंधर तेथे म्हणलेला असतो की तुला वटपौर्णिमा करण्याची काही गरज नाही. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही मला
पत्नी माना किंवा मानू नका, परंतु मी तुम्हाला पती मानते. युगंधर म्हणतो, मी तुला पत्नी नाही मानत. आणि त्याच वेळेस आता ह्या गॅसच्या स्फोटने आनंदीला भाजलेलं असतं. तिच्या डोक्याला जखम वगैरे झालेली असते आणि आनंदी हॉस्पिटलमध्ये असते. आणि तेव्हा आता युगंधर तिच्यासमोर जेव्हा उभा असतो तेव्हा आता त्याला ते सर्व आठवतं की आनंदीची वटपौर्णिमाला तिला करायची होती, तिची इच्छा होती मनोमन, आणि ती इच्छा आता आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणून तो स्वतः पूजेचं ताट वगैरे घेतो आणि स्वतः मात्र आता वडाची पूजा करायला आनंदीसाठी तो जातो. आणि तेवढंच मात्र धनश्री आणि माई तेथे पूजा करत असतात. युगंधरला तेथे आलेलं बघतात तेव्हा धनश्री मागे वळून बघते तर काही युगंधर भाऊजी आणि ते तर पूजेसाठी आलेले आहेत, कारण युगंधरच्या हातामध्ये पूजेचं ताट वगैरे असतं. माई सुद्धा पाहत असतात. माईला तर आनंदच होतो की आता युगंधर हा आनंदीसाठी पूजा करतोय. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.